मोठ्याच्या तोंडापुढं, मोठ्याच्या तोंडापुढं आणि गाढवाच्या पायाकडं, म्हणजे मोठ्याच्या पुढं आणि गाढवाच्या मागं कधीच उभं राहू नये, कधीच उभं राहू नये. मोठा काय बोलल याची गॅरंटी नाही, कधी काय म्हणल ते, म्हणून त्याच्या पुढे थांबूच नाही. काम झालं आपलं की लगेच. काही काही लोकांना सवय असते, पाणी मागितलं का ते पाणी घेऊन येते, पाणी देते, तिथंच उभं राहते. त्यांच्या गप्पा काय चालल्या, पतीचा मित्र आलाय, गप्पा चालू आहे. पाणी आण बरं, पाणी आणलं, पाणी दिलं, त्यांच्या गप्पा ऐकू राहिले. मग ते चहा मांडा जा, तर ती निघून चहा मांडायला, चहा मांडायला पोरील सांगते, पुन्हा येते वापस. त्यांच्या गप्पा काय चालल्या. आता त्यांना त्या बाईला कटवायचं असतं, तिला ऐकू द्यायचं नसतं. मग ते पुन्हा म्हणतं, चहा मांडला का? हो मांडला. गुळ टाकायला सांगा. मग पहिलं सांगायला काय झालं, आत्ता सांगतो, पुन्हा पाठवून देतो. पुन्हा यांच्या गप्पा सुरू, ती पुन्हा आली गुळ टाकायला सांगून. यांच्या गप्पा नेमक्या काय चालल्या आपल्याला काढून देते आणि पुन्हा हे करते, काय चाललंय नेमकं. पुन्हा आल्यानंतर ते म्हणतं, अहो चहा गुळ टाकायला सांगितलं, टाकला गुळ, दूध नाही पाहिजे, जा. वाढलं का नाही काम, रिकाम काम आहे का नाही, फालतूच्या चक्रा झाल्या की नाही. समजून घ्यायला पाहिजे, आपल्याला इथं थांबायचं नाही. पण एवढं कळत नाही की मग ती नेमकं काय, मला न सांगता गप्पा करायला, मलाही कळलं पाहिजे, तुला कळून करायचं काय. म्हणून मोठ्याच्या तोंडापुढं आणि गाढवाच्या पाठीमाग, मोठ्याच्या पुढं गाढवाच्या माग कधीच उभं नाही. गाढव कधी लात मारण भरोसा नाही, त्याची किक लई जोरात लागते बरं. त्याची किक जोरात लागते. थोरा मोठ्यांचं मन राखलं पाहिजे असं सांगतात. अशी शिकवण मी तुला दिली होती. थोरांचा ठेवावा आदर, वृद्धांची करावी कदर, लहान्यावरी अभय कर, असो द्यावा सर्वदा. वृद्धांची कदर केली पाहिजे. जे वृद्ध माणसं आहेत त्यांना पाणी पाहिजे, पाणी द्या. बाबू पाणी दे रे बाबा, पाणी दिलं. 5 मिनिटांनी ते म्हणते, बाबू पाणी दे ना, मला पाणी नाही दिलं. बाबा आत्ताच तर पाणी पिलं तुम्ही. अरे नरडा कोरडा पडला, द्या ना थोडस, काही बिघडत नाही, आपली चक्कर होईल. कदाचित त्यांना असं वाटतं काही आपल्या जवळ पुन्हा पुन्हा आले पाहिजे, म्हणून ते निमित्त पाहत असतात. पाणी दे, चहा दे, हे पाय बरं बाई, काय बेडशीट झाडून टाक बरं, जरा कचरा दिसू राहिला, काही टोचू राहिलं, पाठील काय लागलं. म्हणजे आपले प्रियजन आपल्या जवळ आले पाहिजे असं त्या वृद्ध माणसाला वाटतं, म्हणून ते पुन्हा पुन्हा काहीतरी निमित्तानं बोलवतात. म्हणून त्यांची कदर केली पाहिजे, त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. थोरांचा ठेवावा आदर, वृद्धांची करावी कदर, अधिक लहान्यावरी अभय कर. आपल्यापेक्षा लहान आहेत त्यांच्यावरती अभय कर, म्हणजे त्यांना भीती वाटणार नाही आपली, असं स्नेह त्यांना द्यावं. दुःख स्वतःची वेचावे, कुटुंबाशी सौख्य द्यावे, वधूचे हे लक्षण बरवे, सांगितले होते. दुःख स्वतः वेचायचं आणि कुटुंबाला सुखी करायचं, हे वधूचं लक्षण आहे, चांगल्या वधूचं, असं तुला सांगितलं होतं. म्हणले धर्माची धरावी कास, आत्मबळ वाढे अनायास, स्वर्गरूप येईल घरास, हेची बदलो ते धवा. धर्माची कास धरली पाहिजे घरामध्ये, आत्मबळ आपलं अनायासच त्याच्यामुळे वाढते आणि घराला स्वर्गाचं रूप येतं. स्वर्गात जाण्याची गरज नाही पडत, मग घरच स्वर्ग बनतं. हेच त्यावेळेस सांगितलं होतं म्हणे तुला, कसं घर असावं. विदर्भामध्ये एक कविता ऐकली होती मागे मी,
इकडेच प्रसिद्ध झाली होती ती. कोण कवी आहे माहित नाही, पण फार सुंदर कविता आहे त्याची. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती. भिंतीला काय करता? भिंती सिमेंटच्या आहेत की मातीच्या आहेत याला काही किंमत नाही. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती. तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. हे आमचे अमके आहेत, ते तमके आहेत, हे मामा आहे, काका आहे, मोठे बाबा, लहान बाबा, मोठ्या आई, लहान आई. नाते सांगू नका, जिव्हाळा किती आहे ते सांगा. तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. त्या अर्थाला अर्थ असावा, नकोत नुसती नाणी. अर्थ म्हणजे पैसा. आपण जे कमवतो धन, त्या धनाला एक अर्थ असला पाहिजे. त्या अर्थाला अर्थ असावा, नकोत नुसती नाणी. पैसे नको नुसते. अश्रूतूनही प्रीत झरावी, नकोत नुसते पाणी. डोळ्यामधून प्रेम झिरपलं पाहिजे. मगरमच्छ के आंसू नहीं चाहिए. आणि आपले कसे आंसू आहेत? अश्रू घड़ियाली आंसू है, मगरमच्छ के आंसू. आतून तो वाटतं बरं झालं मेली, कटकट गेली घरातली, आणि लोक आल्यानंतर छाती बडवून घेतो आपण. बडवतो, मोठ्यानं रडतो, गळा काढतो, ह्याच्या गळ्यात पड, त्याच्या गळ्यात पड. असं वाटतं बाबा किती दुःख झालं. लाड शेबूड एकत्र. आणि ते थोडे बाहेर गेले की डोळे पुसून लगेच कोणी घरात आलं, कसं झालं ते गेलं, बरं झालं गेलं. किती चेहरे बदलतो. ते गाणं होतं फार छान. एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हैं लोग. चेहरे बदलणंच आहे नाही. माणूस जसा आला, आईच्या जवळचा किंवा वडिलाच्या जवळचा नातेवाईक आला, मोठ्यानं रडतो आपण. थोडा दूरचा आला तर जरा स्पीड कमी असते रडण्याची. थोडा अजून दूरचा पाहुणा असेल, वाईट झालं, काय करावं, पण देवाच्या इच्छे पुढं काही चालत नाही. अधिक दूरचा आला, म्हातारा माणूस मरणारच आहे, आपण काय इथं राहायला चालू का, कधीतरी आपण जाणारच नाही का बाई. पुन्हा आहे पुरावा एखादा. ते म्हणते हाव ना, तर काय खरीच गोष्ट आहे ना. म्हातारे माणसं का इथं राहिले थोडे चाले, आणि बरं झालं ना का ते शी सू सगळे कपडे बदलावं लागायचे. घर घरातल्या प्रत्येकावरती स्नेह असला पाहिजे. थोरा मोठ्यांची कसं वागायचं, वृद्धांचा आदर कसा करायचा, लहान मुलावर कसं प्रेम करायचं, हे तुम्हाला शिकवलं होतं म्हणाले त्यावेळेस. कोण म्हणताय? चक्रधर भगवंत. कुणाला? कमळाई राणीला. असा दोघांचा संवाद चालू आहे.
म्हणे माझा प्राणेश्वर त्यानीच घेतले शरीर उगीच विकल्पाचे काहूर उठले होते. आणि त्या कमळाईशीला असं वाटलं, अरे माझा मालकच आहे, माझा प्राणेश्वर आहे, माझ्या प्राणाचा ईश्वर हाच आहे, तोच आला पुन्हा. विनाकारणच लोक काही म्हणतात किंवा मामांजीच्या डोक्यामध्ये विनाकारण बुध घुसलं. तिनं सांगितलं असं काहीच नाही आहे, तेच आलेले आहेत. सगळं त्यांनी व्यवस्थित सांगितलं. तिने महाराणीस सांगितले राणी नरपतीस बोले संशयाचे धुके सरळे अवघ्या मनाचे. सगळ्यांच्या मनातलं संशयाचं धुक निवळून गेलं आणि मन अंतकरण स्वच्छ झालं. द्यूताचे व्यसन पुरते होते हरिपाळा ते नित्याने जात असे तेथे द्यूत गृही पै. नित्याने नित्य नियमाने द्यूतगृहामध्ये हरिपाळ देव जात असत. द्यूतात द्रव्य जिंकून गरिबाशी करीतो दान त्याच स्वभावाचे अनुकरण करीत होता. त्याच स्वभावाचे जसा पहिला स्वभाव तसा जिंकलं की भगवंतांना तिथेच दान देऊन टाकायचं. हरिपाळ दान देत होता, भगवंतही तसंच तिथल्या तिथं सगळे दान द्यायला लागले. त्या द्रव्य जिंकलेलं जे असेल जुव्यामध्ये सगळं देऊन टाकायचं. अशा प्रकारे ते चाललेलं आहे वातावरण. आपल्याला आज संन्यास दीक्षा विधीचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे एक 5 मिनिटं लवकर आपण कथा सोडतो आहोत. आरती नंतर होईल, संन्यास दीक्षा विधी अगोदर होईल. प्रेमराजदा कुठे आहे? चला लवकर दीक्षार्थीला घेऊन या. अरे अचलपूरला गेले का? कुठे गेले? कुठं अंजनगाव पर्यंत? कुठे दीक्षार्थी का पळून गेला? काय सांग? आहे इथंच आहे. काय सांग? आता शेंडी कापते रे बापा असं म्हणून घाबरून पळाला असं काय सांगाव. कातर फिरवा. तुम्ही आपली आपली गाठी काढा. ज्यांना ज्यांना उपदेश आहे त्यांनी 5व्या नामाचं स्मरण करा. ज्यांना उपदेश नाही त्यांनी दत्तप्रभू म्हणा. दुसरी आहे आता असं असं बरोबर. कोणती? पेटकर मामा का? पेटकर मामा? मला वाटतं पेटकर त्यांनाच म्हणत आहे काय? पान घ्या. दोन पान घ्या. मी सांगतो मला हे पहिले उरकून टाकू नका. ते बाकीचं का पान द्या फक्त. पान सुपारी पहिले महत्वाची आहे. 2 पानं एकच काढलं का कंजूचे नका ना. बरं त्याच्यावर सुपारी ठेवा आणि ते कातर त्याच्यावर ठेवा. ते इकडं ना माझ्याकडे ना अशी ठेवायची. मी सांगतो मीच काढतो.
हे सगळ्याला हात लावून घ्या 7 जणांचा. कोणीतरी पाहिजे ना एक जण त्यांचा प्रतिनिधी. सगळ्यांचे हात लावा. देवाला प्रार्थना करा म्हणा, बाबा हा मळका कुचका देह हे दादा देवाला समर्पण करत आहे म्हणा. त्यांना बसायला टाका तिथं खाली. एखादी चादर नाही पट खाली बसायला पटकर एखादं. आता पटकर म्हणा किंवा काही म्हणा. तुम्ही देवाला दंडोत करून आले का? जा देवाला दंडोत करा. 5 दंडोत घाला. देवाला म्हणा माझं अनुसरण सिद्धीला जाओ. कुचका सडका मळका देह तुला देत आहे म्हणा देवा. चांगला देणं झाला नाही म्हणलं, काय करावं म्हणा, प्रपंचाला देऊन टाकला. आता सडका देतो बाबा, याचा स्वीकार कर. ठीक आहे टाक. काय उत्तर कुठं आहे? उत्तरेकडे तोंड करा त्यांचं. हा उत्तरेकडे तोंड करून बसवा त्यांना. एवढं मोठं लंब झोपायचं का? कस माझ्याजवळ माणूस आला म्हणजे चुकलंच नाही पाहिजे. नीट नीट घडी नीट करायचं. अरे मला काय करायचं? धोत्राचं पान सुरलं का नाही? दया तूत केली गुरु माऊली आज पत्रकात आले. प्रभू धन्य झालो, प्रभू धन्य झालो. निळा वैभव सत्ता ऐकून आम्ही जीवा. बोलो सर्वाज्ञ श्री चक्रधर स्वामी जय. ते पानं सुपारी दुसरी करा. तुम्ही राहू द्या. तुम्ही तिथे गाठी घेऊन बसा. आता बसा. ते एक पान सुपारी द्या त्यांना अगोदर. थांबा. तिथे पान सुपारी ठेवा खाली. हा उत्तरेकडे तोंड करा. हा ठेवा तिथे पुढे. बसू नका. अगोदर ठेवा. ते मागे सारखा. मागे सारखा तुम्ही. हा ठेवा ते पटकरावर पान ठेवून द्या तिथे. हा आता त्याच्यावर उजवा पाय पहिले ठेवा. उजवा पाय ठेवा त्याच्यावर. हा असं. आता डावा. बसा. आता गाठी घेऊन बसा. कातर आली. नातेवाईक आले का तुमचे? बाई आहेत का? बर या माय. बाई हे सोडून चालले तुम्हाला? जाऊ द्याचं का? वाह क्या बात आहे. हसत म्हणते माऊली. जाऊ द्या काय अडचण नाही. पहा बरं. ते चेहरा दाखवा लोकायले. पाहू द्या चेहरा. पहा माऊली हसत म्हणते. जाऊ द्या काही फरक नाही पडत. देवाच्या घरी चालले, देवाकडे चालले, अनुसरत आहे. केवढी हिंमत केली त्या माऊलीने. बाई मुलगा वगैरे आलाय का सोबत? नाही का? बरं मुलाची इच्छा आहे तसं काही नाही ना?
घेऊनच ती दिली का? असं. अरे असं केलं का? मग आता काही म्हणणार तर नाही ना, जाऊ द्या मग आता काय. तर तुम्ही आहे म्हणल्यावर काही टेन्शन नाही. आम्ही पोराला काही मानत नाही. त्याला म्हणतो त्याचं लग्न झालं का त्याचं? मग त्याचं काय घेऊन खाल्लं आपण आता? संपलं त्याचं त्याला म्हणजे भाकर भाजून द्यायसाठी दिली ना करून. आता काय अडचण नाही, तुम्ही मोकळे. तुम्ही घेतली असती, तुम्ही घेऊन टाकली असती. हो तुम्ही घेऊन टाक. काय करता बाई राहून आता, नाही का? नक्की विचार करा. 1 वर्ष अजून तुम्हाला टाइम आहे. दादाची झाली का पुढच्या वर्षी तुम्ही घेऊन टाका. काय फरक पडते, तसं देवाच्या पदरात पडायचं आहे आपल्याला. आणली कातर आणली बस. द्यायची मग दीक्षा, द्यायची का दीक्षा? बस. तुम्ही आम्हाला कामी लावून देता. घ्यायची का दीक्षा? बा. तुमचं काय नाव आहे पहिले? बापूराव. आता बाबूदा नाव ठेव तुमचं. बाबूदा, बाबूराज कळमकर. गाडगे बाबाच्या गावची आहे. हा यात्रा चालू आहे ना आता. 7 दिवसचा कार्यक्रम. त्यांना घेऊन जा. कपडे तिकडे नेसून द्या, तिकडे घेऊन जा. भाऊ कोणाकडे? बरं इकडे घ्या. त्याची पदर तिकडेच आहे ना. बरं म्हटलं. हा बरं इकडे घेऊन जा. आतमध्ये जा, जा आतमध्ये जा. बाबूराव तायडे असं त्यांचं पहिलं नाव आहे. आता त्यांचं नामकरण झालेलं आहे. बाबूराज कळमकर. त्यांनी आपल्या आयुष्याचा शेवटचा श्वास भगवंताच्या चरणी समर्पित केलेला आहे. या पोथीच्या माध्यमातून एक जीव भगवंताच्या चरणी समर्पित होतो आहे, भगवंताला आपलं जीवन अर्पण करतो आहे. ही एक आनंदाची गोष्ट आहे. बऱ्याच माणसांना आपल्याला दीक्षा घ्यायची असं वाटतं, परंतु काळ वेळ त्यांचा चालून येत नाही. एका दिवसामध्ये दादांना रात्री काय वाटलं मनामध्ये काय माहिती, माझ्याकडे आले, बाबा मला दीक्षा घ्यायची हो. म्हणलं बघ ठीक आहे, परंतु तुमच्या नातेवाईकांना कोणाला विचारा, कोणीतरी एक जण आम्हाला पाहिजे ना. आहेत ना? हो म्हणे आहेत. बाई आहेत, देहाच्या पत्नी, मुलगा आहे. ते काय म्हणतील? नाही म्हणे त्यांचं काही ठेवलं नाही मी,
तसं ते माझ्या मनाचा मी मालक आहे म्हणलं ठीक आहे, परंतु कमीत कमी पत्नीला विचारा. मुलाचं लग्न झालं संपलं, पण पत्नी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्या पत्नीचा तुमच्यावर अधिकार आहे कर्मराटीमध्ये. मग तिनं जर आज्ञा दिली तुम्ही राजे, तुम्ही मोकळे, ठीक आहे म्हणे बाबा. मग त्यांनी फोन केला आईला, त्यांना बोलून घेतलं आणि आमचे बुवाजी, कोणते काय नाव त्याचं ते, त्यांना पारदे बुवाजी म्हणतात, आले होते ते आमच्या घरी. हा, तर ते त्यांच्याकडे जातात असं मी ऐकलं. ते म्हणे बाबा खूप सात्विक कुटुंब आहे आणि बाईंची काही तसं नकार नाही म्हणे, काही हरकत नाही म्हणे. आणि आज त्यांचं संन्यास दीक्षा विधी पूर्ण झाला, भगवंताच्या पदरामध्ये एक जीव पडला. म्हणून आपण सर्व भगवंताच्या नामाचा जयघोष करूया. श्री गोपाल कृष्ण भगवान की, श्री दत्तात्रेय भगवान की, श्री चक्रपाणी भगवान की, श्री गोविंद प्रभू भगवान की. सर्वांनी उठून उभं राहा, आरती होईल. भैया ते मोबाईल घेऊन बंद करते.